सर्व पालकांचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। RTE 25% ॲडमिशन जे आहे ते आता लवकरच सुरू होणार आहे। याची डेट देखील डिक्लेअर करण्यात आलेली आहे। 13 जानेवारीपासून ऑनलाईन फॉर्म जे आहेत विद्यार्थी नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। आता RTEची जी मेन साईड आहे या साईडवरती आल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले इथे पाहू शकताय RTE 2025-26 स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय संपूर्ण जिल्ह्यानुसार RTEच्या शाळा किती रजिस्टर झालेल्या आहेत, वॅकन्सी किती अवेलेबल आहेत हे तुम्ही इथे पाहू शकता। थोडंसं तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण आकडेवारी जी आहे ते इथे बघायला मिळणार आहे। यानंतर इथे आपण याला क्लोज करूया। क्लोज केल्यानंतर इथे आपल्याला ॲडमिशन शेड्यूल हा एक ऑप्शन दिसेल। यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला राऊंड 1 हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे आणि सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी आपल्याला रेग्युलर सिलेक्शन लिस्ट हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला खाली संपूर्ण जिल्हे दिसणार आहेत आणि इथे स्कूल रजिस्ट्रेशनचा टाइम जो आहे तो फॉर्म आणि 2 पर्यंत देण्यात आलेला आहे। म्हणजेच 18/12/2024 पासून शाळा नोंदणीला सुरुवात झालेली आहे, तर अजून देखील शाळा नोंदणी सुरू आहे। तर ही आज दिनांक 8/1/2025 पर्यंत इथे टाइम देण्यात आलेला आहे आणि 13 तारखेपासून RTEची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे याबाबत सांगण्यात आलेलं आहे। ही न्यूज जी आहे ते सकाळ वृत्तपत्रामध्ये देखील आलेली आहे की 13 जानेवारीपासून RTEचे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत ते सुरू होणार आहेत। तर आतापर्यंत तुम्ही जे काही डॉक्युमेंट बनवले नसतील तर लवकरात लवकर बनवून घ्या आणि RTEचा फॉर्म सुटल्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ह्याची माहिती मिळवण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।